या पुढील पुरस्काराकडे, या पुढील सन्मानाकडे वळत असताना क्षेत्र आहे संगीत दिग्दर्शनाचं. तू सप्त सूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा. मला वाटतं अशोक पत्की सरांनी, अशोक पत्की काकांनी जी काही नाट्यगीतं, मालिका गीतं, चित्रपट गीतं, जाहिरात गीतं, भावगीतं, भक्तिगीतं साकारली आहेत, ती सगळी गाणी त्यांच्याविषयी असंच म्हणत असतील, गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये खूप हृदय अशा आठवणी सांगितल्यात आणि त्यातली एक आठवण मला विलक्षण वाटते. म्हणजे नियतीचे कसे संकेत असतात बघा. प्रसंग खरा खूप साधा सरळ घडलेला आहे, आपल्याही आयुष्यात घडू शकतो, पण त्यात काही असे नियतीचे संकेत वगैरे नसतात. अशोक पत्की काका खूप लहान असताना त्यांची आई जर घराबाहेर पटकन कुठे कामाला जायचं असेल तर जवळच एक व्यक्ती त्याच्या कामात मग्न असायची, पण ही आपल्या अशोककडे नक्की बघेल एक 5 मिनटं, अशा विश्वासाने चक्क त्यांच्या मांडीवर त्यांना बसवून आई आपल्या कामाला जायची. ती मांडी होती संगीतकार स्वरतीर्थ सुधीर फडके यांची. कदाचित भावमधुर संगीताची परंपरा अशी वारसा हक्काने पुढे चालू राहणार आहे, हा नियतीचा संकेत त्या साध्याशा प्रसंगात दडलेला असावा. आणि आज आपण जो पुरस्कार किंवा जो सन्मान प्रदान करतो आहोत, तो सन्मानही स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन्मान आहे. या सन्मानासाठी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिलं डॉक्टर मृदुला दाढे जोशी, श्री स्वानंद किरकिरे आणि श्री मिलिंद जोशी यांनी. मृदुलाताई आणि मिलिंद जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. पत्की काकांच्या सहस्त्र चंद्र दर्शनाचा जेव्हा सोहळा संपन्न झाला, अवघा महाराष्ट्र सुखावला. सगळ्यांनी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला, पण त्या क्षणी रसिक म्हणून असं नक्की वाटत होतं की सहस्त्रचंद्र त्यांनी एक व्यक्ती म्हणून वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पाहिले, पण त्यांच्या संगीताच्या चांदण्यात मात्र आपण निरंतर नव्हतो आहोत. आणि म्हणूनच त्यांच्याविषयीचे गौरव उद्गार कसे व्यक्त करावे. ज्या माणसाविषयी इतकी आपुलकी, इतकं प्रेम आणि इतका भरभरून आदर आपल्या मनात असतो, तेव्हा असं वाटलं की ज्या युतीनी आपल्याला तसाच भरभरून आनंद दिलेला आहे, सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित आणि अशोक पत्की हे नाव जेव्हा जेव्हा एकत्र येतं तेव्हा आपल्याला सुमधुर गाण्यांची मेजवानी मिळते. पत्की काकांच्या संगीत दिग्दर्शनाखाली देवकीताईंनीच नव्हे तर देवकीताईंच्या आई उषा पंडित यांनी सुद्धा गायन केलेलं आहे. इतका हा हृदय असा संबंध आहे. मग अर्थातच आभाळ माया, वादळवाट, अधुरी एक कहाणी यासारख्या कितीतरी गीतांची मालिका आपल्या मनामध्ये ताजी होते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये गौरव उद्गार व्यक्त करण्यासाठी देवकीताईंना आमंत्रित करते. नमस्कार. इतक्या ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकार आमचे सर्वांचे आणि मलाही खास आशीर्वाद देणारे अशोक काका पत्की यांचं मी अभिनंदन करतेच आणि त्यांना मनापासून वंदन करते. त्याचप्रमाणे चतुरंग यांनी मला आज ही गौरव वाक्य उद्गारायला एक संधी दिली, सुवर्ण संधी दिली मनातलं काही बोलण्याकरता. ह्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानते. अशोक काका आणि मी, मला आठवत नाही केव्हापासून मी त्यांचं ऐकत आले आणि गात आले. माझी आई सुद्धा त्यांच्याकरता गायले. माझे गुरुजी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याबरोबर ते काही काळ काम करत असत संगीत संयोजकाच्या भूमिकेत. ते मी फक्त ऐकलं आहे, अर्थात मी तेव्हा नव्हते, परंतु त्यांचं गाणं ऐकत आले आणि मला नेहमी असं वाटतं की अभिषेकी बुवांच्या गाण्यात जे एक भावना ह्या ज्या आहेत, भावनिर्मिती जी आहे ती अशोक काकांच्याही कॉम्पोजिशन आणि त्यांच्या संगीतामध्ये मला नेहमी भासते, आढळते आणि ती खूप भावते मनाला. आणि म्हणून त्यांचं संगीत हे नुसतं एक रचना नव्हे, एक नुसतं कॉम्पोजिशन नव्हे, तर ते कुठेतरी अभिजात संगीतात त्याचं बीज आहे असं मला वाटतं.
कुठलेही त्यांचं कॉम्पोजिशन घ्या, ते भिंपलासाशी जवळ जाणारं असेल किंवा राग कानड्याचा प्रकार असेल एखादा किंवा यमनमध्ये असेल, तर ते जे रागाचे जे एक खासियत असते ती त्यांच्या आपल्याला कॉम्पोजिशनमध्ये रचनेमध्ये दिसते. नुसतं स्वरवाक्य नव्हे तर त्याच्यातली भावना ती जी पोचण्याकरता मरे ग हे जे येतं ते त्यांच्या गाण्यामध्ये कॉम्पोजिशनमध्ये मला दिसतं. आणि मला त्याच्यामुळे की काय असं वाटतं की एक अजरामर संगीत रचना त्यांच्याकडनं नेहमीच घडत असते. आणि मीही काही कॉम्पोजिशन्स त्यांचे गायलेत, काही रचना गायलेत, टायटल तर गायलेले तुम्हाला माहिती आहे. पण ते का लोकांना आवडतात ह्याचा जर पुन्हा एकदा विचार केला तर मी अभिजात संगीताचं एक त्यांचं जे बीज आहे त्यांच्या मनात, ते सारखं वारंवार त्याला एक वेगवेगळं स्वरूप मिळतं त्यांच्या रचनेमधनं. आणि म्हणून ते सगळ्यांच्या मनात एक घर करून बसतं. आणि माझ्या मनात तर नेहमीच ते गुणगुणावं असं वाटतं. आणि अभिजात संगीताचा हा एक वेगळा आविष्कार, हे अशोक काकांचे त्यांची सगळी रचना, त्यांचे सगळे नाट्यसंगीत असो, भावगीत असो, गझल असो, चित्रपट संगीत असो किंवा टायटल सॉन्ग असो, तो एकच दुवा त्यांच्या गाण्यामध्ये, त्यांच्या रचनेमध्ये मला दिसतो. आणि केवळ त्यामुळे मलाही अतिशय आवडतं. कितीही कमी वेळात गायचं असेल तरी शेवटी सोनं ते सोनंच ना. तर त्यामुळे त्यांच्या गाण्यात मला ते रागसंगीताचं जे भावरूप आहे, भावस्वरूप आहे, भावविश्व आहे, जे आम्ही नेहमी मोठ्या मोठ्या लोकांच्या गाण्यातनं आम्हाला अनुभवायला मिळतं, ते त्यांच्या छोट्याशा कॉम्पोजिशनमधनं सुद्धा मिळतं. आणि हेच मला वाटतं त्यांचं मोठेपण. मी फार लहान आहे त्यांच्याविषयी काही बोलण्याकरता, परंतु आज मला हा मान दिला आणि त्यांनीसुद्धा मला मान दिला. आणि मला एक त्यांचं कॉम्पोजिशन्स गाण्याकरता मला योग्य आणि पात्रता त्यांना वाटली, ह्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानते. आपल्या मनात त्यांचं गाणं सदैव राहील ह्याबद्दल मला अजिबात शंका नाही. आणि त्यांना प्रार्थना करते देवापाशी की त्यांना चांगलं आरोग्य लाभो. आणि पुरस्कार तर काय त्यांना अनेक मिळत गेले आहेत, असंच तुमचं प्रेम मिळत राहो. आणि अजून वेगवेगळ्या कॉम्पोजिशन्स, वेगवेगळ्या रचना आणि वेगवेगळ्या नवीन आविष्कार गाण्याचे आमच्यापर्यंत पोचवत, हीच प्रार्थना करते. नमस्कार. देवकीताई, मनापासून आभार. आणि खरं तर सांगीतिक हा पुरस्कार आहे, त्यामुळे देवकीताई काही गुणगुणाल का अशी विनंती आहे सगळ्यांचीच, आणि खास करून विनोदजींची. आधीच मला कोरड पडली आहे घशाला, कारण एवढ्या मोठ्या व्यक्तींविषयी आणि एवढे सगळे थोर मंडळी आपल्या आसपास आहेत व्यासपीठावर, तिथे माझी योग्यता नाही आहे काही बोलण्याची, तरीही मी बोलते. गाण्याची सुद्धा अजिबातच नाही आहे. तरी तुम्ही म्हणताय आग्रह खातीर मी थोडंसं ऐकवते. तुमच्या मनात काय आहे माहिती आहे मला. जड तू जीव लागते ती आस, ढळतो तो सूर्य उरतो आभास, ढळे तोच अर्थ उरतोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग, दाट देती माया सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घन निळा डोह पोटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया. थँक्यू. वा, कसे आभार मानावे आम्ही.
आणि किती सुंदर योग आहे की सुधा आणि शरदपैकी शरद अर्थात मनोज जोशी सुद्धा समोर बसलेले आहेत. मी माझ्या तोंडचे उद्गार हेच होते की सांगीतिक वातावरण आहे, कारण सांगीतिक पुरस्कार आपण देतो आहोत. तर नव्या पिढीकडून काहीतरी एक मानाचा मुजरा या निमित्ताने नक्की घडायला हवा आणि म्हणूनच या ठिकाणी उपस्थित आहे श्रुती भावे चितळे. वादनातून हई हा मानाचा मुजरा ती प्रस्तुत करणार आहे. अशा पद्धतीने इतका हा विस्तृत पट आहे गाण्यांचा, त्यातली काही निवडक गीतं आपल्यासमोर सादर करणं हे थोडंसं आव्हानात्मक आहे, पण श्रुती हे आव्हान नक्कीच पेलू शकते. आणि त्याचबरोबर तिला साथ लाभलेली आहे संगीत दिग्दर्शक मिथिलेश पाटणकर यांनी या सादरीकरणासाठी खास जो ट्रॅक लागतो तो तयार करून दिलेला आहे. तर या निमित्ताने त्यांचेही आभार मानते आणि क्षणार्धामध्ये आपण या सादरीकरणाचे साक्षी होऊया.
गाणाऱ्या पायोलींची परंपरा पुढे चालवणारं असं हे श्रुतीचं वादन. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. आणि अर्थातच या सगळ्या गाण्यांशी आपली मनं जोडली गेलेली आहेत, इतक्या असंख्य आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. हे आनंदाचं भरभरून दान आपल्या पदरी टाकणारे संगीतकार अशोक पत्की यांना सन्मानित करूया. स्वरतीर्थ सुधीर फडके चतुरंग सुवर्णरत्न संगीत दिग्दर्शन पुरस्कार आपण प्रदान करतो आहोत. हा सन्मान प्रदान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरांना करते. स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण देत असलेला हा चतुरंग सुवर्णरत्न संगीत दिग्दर्शक सन्मान. बनिए संतरस तेरा सुर मिले मेरे सुर देना मिलके बड़े एक नवा सुरताल. मिले सुर मेरा तुम्हारा. आपलेही सूर असेच जुळलेले असू देत. अशोक पत्की काकांना पुढील निरामय आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि मी काकांना आसनस्थ होण्याची विनंती करते. त्याचबरोबर चतुरंगाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण निवड समिती सदस्यांचा सन्मान करावा. डॉक्टर मृदुला दाढे जोशी आणि श्री मिलिंद जोशी अतिशय लोकप्रिय आणि गुणी असे निवड समिती सदस्य आम्हाला लाभलेले आहेत. खऱ्या अर्थाने कलासक्त अशी दोन्ही व्यक्तिमत्व. सदस्यांचे मनापासून आभार.